तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपला श्वास हा आपल्या बेंबीपासनं, तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण आपला ब्रीदिंग जी पॅटर्न होती ती आपल्याला डायरेक्ट बेलीपासून आपण ब्रीथ करायचो. तेव्हा लहान मुलांचं बघा तुम्ही बघता नेहमी की ब्रीदिंग त्यांची कळून येते त्यांच्या पोटावरनं. पण जसं जसं आपण मोठे होत जातो आपली ब्रीदिंग फार शॉर्ट होत जाते आणि आपण एक शॅलो ब्रीदिंग करायला लागतो. आणि त्याचमुळे जर तुम्हाला पॉवरफुल कम्युनिकेशन स्किल किंवा पॉवरफुल व्हॉईस बिल्ड करायचं असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की तोंड खोलून बोलायचं. ओके, तोंड खोलून बोलायचं म्हणजेच काय की वेन यू स्पीक ओपन युअर माउथ अँड देन टॉक. ओके, ह्यामुळे काय होते ना की तुमची ब्रीदिंग पॅटर्न आहे ती चेंज होते. तुमची ब्रीदिंग डिरेक्टली गोज टिल बेली अँड त्याच्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये फार इमोशन्स ॲड होतात. लोकांना कळतं की तुम्ही जे बोलताय ते तुम्ही रिअली मीन करता अँड यू आर नॉट जस्ट टॉकिंग फॉर अ सेक. ओके, सो दॅट्स वाय द फर्स्ट रूल कम्युनिकेशन स्किल किंवा स्ट्रॉंग पॉवर ऑफ व्हॉईस बिल्ड करायचा. जेव्हाही तुम्ही कम्युनिकेट करता तेव्हा तुम्ही तोंड खोलून बोला. ओके, आपल्याला तोंडातल्या तोंडात नाही बोलायचं आहे आणि हे चेंज करून बघा तुमच्या व्हॉईसमध्ये इम्पॅक्टफुल चेंज होईल. थँक्यू.